स्वागत आहे दोस्तों आपल्या SMB प्रिपरेशन चॅनलमध्ये आणि याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहे काही 10 प्रश्न विज्ञानाचे। तुम्हाला जेवढे येत असतील तेवढे तुम्ही उत्तर द्या, जितका स्कोर येईल तेवढा कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण की बघा याच्यामुळे आपल्याला असा फायदा होतो की आपण किती पाण्यामध्ये आपल्याला कळतं आणि आपल्याला किती प्रोग्रेस करायला पाहिजे हे करतं। चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो जेवढा स्कोर येईल तुम्ही लाजू वगैरे काही नका, कमी येऊ द्या जास्त येऊ द्या, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया। आणि तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर मित्रांनो प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि शेअर जरी असले नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर मित्रांनो सबस्क्राइब केल्याने तुम्हाला फायदा काय होईल मी तुम्हाला डायरेक्ट उदाहरणाद्वारे सांगतो। तर मित्रांनो आपण याच्यामध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ टाकणार आहे की मार्च महिन्याच्या संपूर्ण घडामोडी एकत्र प्लस त्यांचे प्रश्न IMP क्वेश्चन। त्यामुळे तुम्ही ते लाल कलरचं सबस्क्राइब बटन काळा करून टाका आणि शेजारी असले नोटिफिकेशन बेल ऑन करा। कारण की बघा आपल्याला कुठल्या प्रकारचा टाइमपास नाही करायचा, आपल्याला इथं जिंदगी लावलेली, त्यामुळे 100% फायदाच होणार। त्यामुळे प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या परिवारामध्ये सामील व्हा। चालतं मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, कारण की लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत खरोखर काम करते। फर्स्ट क्वेश्चन आहे, सायकलचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 1 रॉबर, ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज, ऑप्शन क्रमांक 3 मॅकमिलन आणि चौथा ऑप्शन आहे जॉन। तर मित्रांनो तुम्हाला 2 सेकंद देतो, पटकन तुम्ही तुमचा माइंडमध्ये क्लिअर करा। किती स्कोर येतो, किती येऊ द्या, कमी येऊ द्या, जास्त येऊ द्या, आपल्या माइंडला माहीत होईल आपण किती पाण्यात आहेत। कृपया लाजू नका, तुम्हाला 100%चा फायदा होईल। तर याचा ऑप्शन आहे मॅकमिलन। काय मॅकमिलननी सायकल। दुसरा क्वेश्चन आहे, धान्याचा साठा टिकवण्यासाठी कोणते औषध वापरतात? 1 नंबर आहे सोडियम क्लोरेट, 2 मायका, 3 मोरचूत, 4 कॉपर टिन। परत एकदा ऑप्शन सांगतो, सोडियम क्लोरेट, मायका, मोरचूत, कॉपर टिन। तर तुम्हाला 2 सेकंद देतो, तुम्ही तुमचा आन्सर क्लिअर करा आणि नंतर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा किती स्कोर येतो। तर मी याचा आन्सर सांगतो, तर याचा आन्सर आहे सोडियम क्लोरेट। कोणचं धान्याचा साठा टिकवण्यासाठी कोणते औषध वापरतात? तर सोडियम क्लोरेट। झालं क्लिअर झालं ना? नेक्स्ट क्वेश्चन, जर एखादी वस्तू एक समान वेगाने जात असेल तर त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते। 2 त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात। 3 त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते। 4 त्या वस्तूची चाल बदलते पण दिशा तीच राहते। तर मित्रांनो आपण याचं तुम्हाला परत एकदा वाचून दाखवतो, त्या वस्तूची चाल सारखीच राहते व दिशा बदलते, त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात, त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते आणि त्या वस्तूची चाल बदलते पण दिशा तीच राहते। तर प्रश्न काय आहे, जर एखादी वस्तू एक समान वेगाने जात असेल तर मित्रांनो याचा आन्सर तुम्ही तुमचं मनमध्ये फिक्स करा। मी याचा आन्सर सांगतो 2 सेकंदामध्ये। तर याचा आन्सर आहे त्या वस्तूची चाल बदलते पण दिशा तीच राहते। काय आहे, जर एखादी वस्तू एक समान वेगाने जात असेल तर त्या वस्तूची चाल बदलते पण दिशा तीच राहते। झाला क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन, रक्तपेशी किती प्रकारच्या असतात? ऑप्शन आहे 3, ऑप्शन 2 3, तिसरा ऑप्शन आहे 4 आणि चौथा ऑप्शन आहे 6। रक्तपेशी किती प्रकारच्या असतात? तर मित्रांनो ऑप्शन आहेत 3 2 4 6। किती? 3 2 4 6। तर मित्रांनो याचा आन्सर आहे 3। रक्तपेशी असतात 3 प्रकारच्या। मोड आलेल्या धान्यास आणि आंबवलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात तयार होते? ऑप्शन आहे अ, 2 ब, 3 ड, 4 ई। परत एकदा ऑप्शन सांगतो, अ ब ड ई। तर मित्रांनो तुम्ही तुमचा आन्सर मनमध्ये फिक्स करा। तर याचा आन्सर आहे याच्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? तर ब, कोणचं असतं? ब। नंतर पाहूयात आपण, खालीलपैकी कोणते गतिज ऊर्जेचे उदाहरण आहे? 1 नंबर सायकल, रेल्वे, जहाज, वरीलपैकी सर्व। सायकल, रेल्वे, जहाज, वरीलपैकी सर्व। तर याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व। कोणचे? वरीलपैकी सर्व गतिज ऊर्जेचे उदाहरण आहे। नेक्स्ट पाहूयात आपण, 7वा क्वेश्चन आहे, 2352 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर? 2352 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर? तर मित्रांनो याचा ऑप्शन आहे 23.52, दुसरा आहे 335.2, तिसरा आहे 230.52 आणि चौथा आहे 2.352। तर याचा आन्सर घ्या मित्रांनो, तुम्ही तुमचं फिक्स करा। मी याचा आन्सर सांगतो, तर याचा आन्सर आहे चौथा ऑप्शन 2.352 हेक्टोमीटर। किती? 2.352 हेक्टोमीटर। नेक्स्ट पाहूयात आपण, त्वरण म्हणजे डॅश डॅशमधील बदलाचा दर होय। क्वेश्चन आहे, त्वरण म्हणजे डॅश डॅशमधील बदलाचा दर होय। 1 नंबरचा ऑप्शन आहे वेग, अंतर, चाल, विस्थापन। वेग, अंतर, चाल, विस्थापन। मित्रांनो तुम्हाला 2 सेकंद देतो, तुम्ही आन्सर याचं फिक्स करा। किती पण स्कोर यावं तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा। तर याचा आन्सर आहे त्वरण म्हणजे वेग बदलाचा दर होय। काय ही व्याख्याचे?
त्वरण म्हणजे वेगमधील बदलाचा दर होय. काय त्वरण म्हणजे वेगमधील बदल. शेवटचा क्वेश्चन आहे, हायड्रोजन आणि डॅश डॅश या वायूंच्या संयोगामुळे पाणी तयार होते. 1 ऑक्सिजन, 2 नायट्रोजन, 3 कार्बन डायऑक्साईड, 4 हेलियम. 1 ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हेलियम. तर तुम्हाला काय आन्सर आहे तुम्ही सांगा, मी याचा आन्सर सांगतो आता. तर मित्रांनो एकदम सोपा आन्सर आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होतं. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र, बेस्ट ऑफ लक.